मी धनश्री, पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। आज मी बोलणार आहे त्या भयंकर सत्यावर, लहान मुलांचं बालपण हरवतंय। हो, लहान मुलं जी देवाचं रूप असतात, जी निर्मल कलाकृती आहे, त्यांच्यावर चालत आहे अघोरे अत्याचार। पालकांचा स्वार्थी दबाव जो त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचा ओझा मुलांच्या खांद्यावर टाकतो, हेच खरे अत्याचार आहे। आई बाबांना स्वतःचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही, कलेक्टर व्हायचं होतं, मोठा ऑफिसर होण्याचं स्वप्न होतं, पूर्ण नाही झालं आणि आता तेच मुलांमध्ये शोधत आहे। स्वतःचं स्वप्न मुलांवर लादणं हेच मुलांवर चाललेले अत्याचार आहे। शालेय विभागाने सीबीएसई अभ्यासक्रम वाढवलाय। समाजाच्या अपेक्षांमुळे पालकांचा दबाव वाढतोय आणि तो दबाव थेट मुलांवर टाकला जातोय। या अभ्यासक्रमामुळे लहान मुलांचा स्ट्रेस, ताण वाढतोय। झोप पूर्ण न झाल्यामुळे मुलांची काळजी घेतली नाही म्हणून मुलं आजारी पडत आहेत। मुंबई, पनवेल, पुण्यात दवाखान्यात कितीतरी मुलं ऍडमिट होत आहेत। त्यांना अँटीबायोटिक औषधं घ्यावी लागत आहेत आणि त्यामुळे किडनीवर त्रास होत आहे, मुलांचे मृत्यू होत आहे। तुम्ही या भिकार स्पर्धा आणि मार्कमुळे मुलांचे आरोग्य नीट जपत नाही, यासाठी पालक जबाबदार आहेत। 2019 मध्ये WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आकडा दिलाय की 5 ते 10 वर्षातील वयोगटातील 7,40,000 मुलं दरवर्षी निमोनियामध्ये मृत्यू होत आहेत। शाळा व्यवस्थेची ही पद्धत, जिथे पालकांना शिकवायला लागलेले ताण मुलांवर ओतले जाते, जिथे स्पर्धा, मार्क, सर्टिफिकेट आणि शाळेची प्रतिष्ठा मुलांच्या आनंदापेक्षा महत्त्वाची ठरते, हे अत्याचाराचं सगळ्यात भयंकर रूप आहे। सकाळ सकाळ त्या कोवळ्या जीवाला उठवून स्कूल व्हॅन, रिक्षामध्ये मुलं बकऱ्यासारखी कोंबतात। 3 भाषा, ट्युशनवर ट्युशन, गृहपाठाचा डोंगर, स्पर्धा, ही मुलं शिकत आहेत की कोणत्या गुणाची शिक्षा भोगत आहेत। सकाळी झोप पूर्ण नाही तरी बळजबरी शाळेत ढकललं जाते। दिवसभर अभ्यास, गृहपाठ, ट्युशन, ही मुलं आहेत की यंत्र नेमकं? तुम्ही म्हणता भविष्यासाठी भविष्य नाही, तुम्ही बालपण, आनंद आणि आरोग्य हिरावून घेत आहात। बालपण नावाच्या सुंदर गोष्टीचा तुम्ही खून करत आहात। देवाच्या निर्मळ प्रतिकृतीचा तुम्ही विनाश करत आहात। हे सर्व पाप आहे आणि त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल। अरे थांबा, बालपण हिरावून घेऊन तुम्ही देवाचं रूप असलेल्या मुलांचा नाश करताय। त्यांना खेळायला, हसायला, मोकळा श्वास घ्यायला द्या, अन्यथा तुम्ही स्वतःच तुमच्या मुलांच्या बालपणाचा खून करत आहात। शालेय शिक्षण मंत्री यावर लवकरच काहीतरी करायला हवं। शाळा व्यवस्था, अभ्यासक्रम, पालकांचा दबाव, या अत्याचाराला आता थांबवणं गरजेचं आहे। मुलं मशीन नाहीयेत, तर मुलं देवाचं रूप आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।